गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडलिक वर्य विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरुनो मे साकरं येषां चरण सान्निध्य जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदान परायण विनायक गुरुवंदे भवबंदे विमुक्ते ज्ञान प्रतापिल सवचन अमृत भाव पटसमेत बुद्धि ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुराज नमस्ते। अथ भ्रांतिनाश वर्णन। जन्म मरण मोह में नहीं सुख दुख को लेस, किंतु अजन्य कुटस्थ में भ्रांति नाश यह बेस। टीका। मेरे विषय जन्म और मरण नहीं और सुख दुख का लेश भी नहीं है और कोई भी संसार धर्म मेरे विषय नहीं है, किंतु अजन्य कहिए जन्म से रहित जो कुटस्थ सो मैं हूँ। हे शिष्य, इस रीति से सर्व अनर्थ का जो निषेध है यह भ्रांति नाश का बेस कहिए स्वरूप है, अथवा यह भ्रांति नाश बेस कहिए उत्तम है। एक वाक्य मला नीट नाही ऐकायला। वेद काय काय म्हणतो? भ्रांतिनाश का? अजन्य कहिए जन्म से रहित जो कुटस्थ सो मैं हूँ। ते बरोबर आहे। हे शिष्य, इस रीति से सर्व अनर्थ का जो निषेध यह निषेध का विषय निषेध निषेध चला। यह भ्रांति नाश का बेस कहिए स्वरूप है। ये भ्रांतिनाश का बेस 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 बघू कोणची ओळखची कारण अक्षर लागलं पाहिजे ना। नुसतं ग्रंथ ओळ सांगा। त्याच्यावर पण आहे। बरोबर बेस या शब्दाचं स्वरूप आहे, कारण बेस ही शब्द परिचित आहे ना आपला। आता पण त्याचा अर्थ दिला ना। बेस का स्वरूप आहे? बेस कहिए स्वरूप। वाच आता ते परत सगळं। मेरे विषय जन्म और मरण नहीं और सुख दुख का लेश भी नहीं है और कोई भी संसार धर्म मेरे विषय नहीं है, किंतु अजन्य कहिए जन्म से रहित जो कुटस्थ सो मैं हूँ। हे शिष्य, इस रीति से सर्व अनर्थ का जो निषेध यह भ्रांति नाश का बेस कहिए स्वरूप है, अथवा यह भ्रांति नाश बेस कहिए उत्तम है। सांगायला आलेत महाराज। त्याला असं वाटलं होतं तर माझ्या ठिकाणी सगळं आहे, जन्म मरण सुख दुःख हे सगळं माझ्या ठिकाणी असं वाटत होतं। पण सांगायला आलेत बाबा, अरे वेडे, तो कुटस्थ असंग निरुकार आहे आणि त्या कुटस्थाच्या ठिकाणी असंग निरुकार स्वरूप असणार, त्याच्या ठिकाणी जन्म मरण सुख दुःख दुःख याचा लेसही नाही, म्हणजे काही अंशसुद्धा नाही। अशा रीतीने तो जाण आणि हे जर कळलं तर भ्रांती नाहीशी होते। भ्रांती नाशाचे हे प्रकरण आहे। भ्रांती नाहीशी होणं जर असे
तर मी कुटस्थ असंग निर्विकार ही निश्चित जाण तरच ही भ्रांती नाहीशी होते, नाही तर मग अवघड जाईल. म्हणून तुझ्या ठिकाणी जन्म मरण, सुखदुःख, येणं जाणं आणि सुखाचं दुःखाचे जे काही आहे ते अजिबात नाही. दुःखाचा लेस नाही. लेस म्हणजे काही टक्क्यावर सुद्धा नाही. या जगे कुटस्थ में जन्म का निषेध करने ते सर्व का निषेध जाणी लेना. हां, मग या ठिकाणी जर कुटस्थ ठिकाणी जन्म नाही म्हणलं तर सगळ्याच वस्तूचा निषेध आहे. निषेध या शब्दाचा अर्थ त्याग, निषेध या शब्दाचा अर्थ ती वस्तू नसणे, निषेध या शब्दाचा अर्थ शास्त्रीय सांगू का अपवाद ठरणे. अपवाद सांगू तुला जरा, दोन गोष्टी लक्षात ठेव परवार्थामध्ये. हे दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या वेदांतचं अंग तुला निम आलं. एक अध्यारोप आणि एक अपवाद आहे. ह्या अपवादाचा विषय चालू आहे. अपवाद म्हणजे नसलेल्या वस्तूची कल्पना केलेली ती खोटी आहे असं समजणं. समजा तुम्हाला व्यवहार सांगतो आहे ना. काय व्यवहार आहे? एखादा माणूस सज्जन आहे पण त्याच्यावर आरोप आला, आरोप चोरीचा. अहो नाही, शक्य नाही, ते चोर नाही. वगैरे तुम्ही काय बोलू लागला, ह्याला अपवाद म्हणा. शुद्ध वस्तूच्या ठिकाणी व्यावहारिक सत्याचं वाटणं ह्याला आधारप म्हणावं. शुद्ध अधिष्ठान चैतन्य स्वरूपात ठिकाणी प्रपंच मिथ्या आहे असं कळणं म्हणजे अपवाद म्हणावा. म्हणून आधारोप आणि अपवाद. पण जगाचा आधारोप केला, पण जगाचा आधारोप म्हणजे आरोप असलेला तो अपवाद ठरत असतो, म्हणजे खोटा ठरत असतो. तसं कुटस्थ असं चैतन्य तू आहेस, त्याच्या ठिकाणी जन्म मरण, आणखीन काय सुखदुःख, आणखीन काय याचा लेससुद्धा नाही. म्हणजे ही तर काय ठरला? अपवाद ठरला. काय ठरला? अपवाद. अपवाद म्हणजे काय? अरे त्या माणसाला तुम्ही बोलूच नका. तो माणूस जे देव आहे हे आहे आणि तुम्ही त्याला हे काय म्हणायला लागलात. म्हणून त्याच्यावर जे आरोप द्यायचा खोट्याचा तो खोटा ठरला, म्हणजे त्याला अपवाद म्हणा. तसं तो असंग निर्विकार सच्चिदानंद कुटस्थ आहे. म्हणून तुझ्या ठिकाणी कसल्याच दुःखाचा लेस नाही, भ्रांती नाही, काही नाही. काहे ते जन्म प्रतीति से अनंतर और अनर्थ प्रतीत होवे हे. जन्म जर मांडलं तर दुःख प्रतीत होतं. अनर्थ म्हणजे काय? दुःख. इथं माझ्या गुरुजींची आठवण. माझे गुरुजी म्हणायचे संसार करणं सार्थक का निरर्थक? संसार करणं सार्थक आहे का निरर्थक आहे? कसं आहे? सार्थक आहे नाही निरर्थक, अनर्थ. सांगू तुम्हाला, कळेल का खरं? कळलं तर आता तुम्ही प्रपंचात पडण्यामुळे अनर्थ होणार आहे. एक तर बुद्धीचं मातीर आहे, एक शरीराचं सत्वहानी होईल आणि नाही ती व्याप ओढून दुःखात पडावं, मग अनर्थ आहे. ते दुःख अनर्थ बनावं. हां, आज जी तुमची बुद्धी, आज जी तुमची शक्ती, आज तुमचं जे तेज उद्या नाहीसं होतं झालं. का? अनर्थ आहे. आणि हे जर कळतं अनर्थाची निवृत्ती होते, पण दुःखाची निवृत्ती होते. काय? कुटस्थाच्या ठिकाणी कसलाच लेस नाही. आता हे झालं उदाहरण, पण तोच अनुभव माझ्या ठिकाणी काहीच नाही असं वाटलं पाहिजे. शास्त्र सांगितलं कुटस्थ ठिकाणी काय नाही, मग कुटस्थ ठिकाणी काय आपल्याला काय करायचं? तसं नाही. कुटस्थ जर आपण आहोत, कुटस्थ जर आपण असं निर्विकार आहोत असं जर निश्चित झाला तर बाकीचं काय राहिलं? एकदा काय झालं, गुरुजींची आठवण. गुरुजी असे लोकदृष्टीने शरीर पडले होते, गादीवर विथ होते. शंकर महाराज खंदकर आले आणि शंकर महाराज तर त्यांच्या दृष्टीनं किंवा प्रसंगप्राप्त माणूस बोलतात. शास्त्रामध्ये दोन एक आहे, एक बाधित निवृत्ती आणि एक बाधित निवृत्ती आहे आणि एक अभिसाधक वृत्ती आहे. तर बाधित निवृत्तीनं म्हणजे जग मिथ्या आहे असं समजून व्यवहार करायचा असतो. मग तिथं गुरुजीला सांगायला लागले, गुरुजी हे औषध पाणी हे घेणं शरीराच्या ठिकाणी बरं आहे, बाधित निवृत्तीने घ्यायचं आहे, यात काही खरं आहे काय? बाधित निवृत्तीने घेणं व्यवहाराला चांगलं आहे. आणि बाधित म्हणजे खोटं समजून व्यवहार करणं,
तुमच्या भाषेत. पण ते गुरुजी होते. आता त्यांचं सिद्धांत सांगतो. मग गुरुजी म्हणले, कोण रे तू? अगोदर मी शंकर तुला कळलं नाही म्हणजे. का? 2 वस्तू असावं, एक खोटी आणि एक खरी ठरवावं. एकच वस्तू तिथं खोटी कशाचा बाद करतो रे? एकमेव अद्वितीय ब्रह्म, एक परमात्मा जर आहे त्याचं निवडायला काय निवडतो? हां, बाधित वस्तू दुसरी असावी त्याचा बाध व्हावा, पण एक वस्तू परमात्मा चौकडे एकच आहे, दुसरी वस्तूच नाही, बाध कसा करतो? की त्यांनी म्हणा ह्याने ऐका, हे बी हसले झाले. जसं तसं असतेच ना. त्यांच्या बोलण्यामध्ये रोष जरी असला तर राग नसतो, क्रोध नसतो. त्यांच्या ऐश्वर्याचं बोलणं असतं ते. आणि त्या ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये न कळणाऱ्यावर ते रागात बोलायला लागले आणि त्यांचं ते ऐश्वर्य बोलण्याचं. तसं कुठंसं असं आपण जर आहेत तर आपल्या ठिकाणी कोणता लेस आहे? मी माझं नाही, हे सगळं माझं नाही, माझ्या ठिकाणी काहीच नाही. मग तुकोबारांचं ऐकावं, माऊलीचं ऐकावं. काय म्हणते माऊली? आमची करोल गोटी अशी झालीच ना मग सृष्टी, आम्हाला देखील ती दिटीच नव्हे. माऊली आमच्या स्वरूपाला पाहायला शब्द नाही आणि आमचं वर्णन करायला शब्द नाही. माझ्या स्वरूपाचं वर्णन करताच येत नाही कोणाला, आणि माझ्या स्वरूपाला कोणी ओळखतच नाही हे म्हणा. तर मग याच्या ठिकाणी आहे का काही लेस? आता हे झालं इकडं. आता तुकोबाराकडे पाहू. तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात तुकोबाराय? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, हे जग निर्माण करणारे आम्हीत, पण स्वयंभू आहे ते केलं नाही. पण आम्ही स्वयंभू आहेत, आम्हाला कोणी केलं नाही, आम्हाला कोणी घडवलं नाही, आम्हाला कोणी विषय करू शकत नाही, आणि आमच्या पुढे दुसरं कोणी नाही. मग एवढी स्थिती आहे तुमची. मग सांगा आता, तुम्हाला जन्म आहे का मरण आहे का सुखदुःख आहे का स्त्री पुरुष आहे का विद्वान गाढव आहे का पाप काय? हां, म्हणून कुठं असतं ठिकाणी हे काही नाही बरं का. असं तो समज, आणि हे जर समजलं, हे जर अनुभव आला तर भ्रांती जाल, हे सगळं नाहीच होतं. चला ऐकून तर घ्या, पुढे बघ काय होईल ते. याते जन्म के निषेध ते सर्व अनर्थ का निषेध है. जन्म नाही म्हणजे सगळं अनर्थाचा निषेध आहे. जन्मामुळे सगळं अनर्थ आहे. काय काय अनर्थ आहे? काय काय अनर्थ आहे? जन्माच्या क्षणी दुःख आहे, जन्मल्यानंतर दुःख आहे, मग सगळे दुःख आहे. आणि जन्म नाही म्हणले की म्हणून जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी भाग. तुकोबारा म्हणते वचनच आहे माझं, जन्म नाहीच तुम्हाला. तुका म्हणे जन्म नाही रे अनेक. तुका म्हणे माझी भाग, माझं वचन देतो तुम्हाला जन्मत नाही. ते तुकोबाराने सांगावं, निळोबाराने ऐकावं. हां, त्याला ते लाभ. आपण गोष्ट वळून चालायचं झालं, अधिकारीशिवाय लाभ नाही. हां, यह जो भ्रांती नाशे याही को शोक नाश भी कहे है. आणि एकदा अज्ञान नाहीचं झालं, भ्रांती नाही झाली की शोक नाहीच होतं. शोक म्हणजे दुःखाचं जाळ, शोकरूपी अग्नी सगळ्याला जाळतो. ही चांगलं लक्षात ठेवा. जोपर्यंत आपलं स्वरूप कळत नाही, जोपर्यंत आपण कुठंसं असंग निरुकार आहे असं निश्चित अनुभव येत नाही, तोपर्यंत शोकरूपी अग्नी सगळ्याला जाळतो झालं. हो, शोक आहे ते अग्नी आहे झालं. चिंता नावाचा अग्नी आहे, आणि ही अग्नी सगळ्याला जाळतो म्हणजे दुःख देतो. हो, सांगू तुम्हाला, सांगतो गुरुजींनी सांगा माझ्या. एक महात्मा जर सोडला, हां, सगळे चिंतेने सगळे दुःख आहे झाला. जो दुखिया बाबा सो दुखिया, जे जे पावते ते सगळे दुःखीच. माँ दुखिया, बाप दुखिया, बेटा दुखिया, बहन दुखला, साधु दुखिया, जपी दुखिया, तपी दुखिया, सब दुखिया. सुखिया कोई नहीं, वही नर सुखिया जिने मन को जिकारे. कोण सुखी? मनाला कसं जिंकलं? मनाचा द्रष्टा मे, मन सत्वहीन, त्याचा माझा काही संबंध नाही, माझ्या ठिकाणी कसले स्वीकार नाही, असं ज्याने झालं तो मनाला जिंकलं, तो नर सुखी आहे. बाकीचे तिथं लिहिलेच नाही, ते काय सांग, तिथं जे लिहिलं तेवढं सांगतो मी.
होई नर सुखिया म्हणजे तेवढं सांगणार. हां, बाकी तिथं लिहिलंच नाही ना. मग तोच महात्मा आहे त्याला. आणि हे इथं कळतं. मग आता तू जर द्रष्टा आहेस, तू जर साक्षी आहेस, तुझ्या ठिकाणी निर्विकार आहेस, तुझ्या ठिकाणी सच्चिदानंद आहेस, तुला काम क्रोध नाही, सुख दुःख नाही, मी माझं नाही, काही नाही, असं जर ज्ञानाकडून पाहिलं तर काय राहिलं? कुठं कोण आहे? हां, नाही कळणं म्हणजे सगळ्या भ्रांती जाळायचं नाही. म्हणून जन्म नाही म्हणले की सगळ्याचा अनर्थाचा निषेध होतो. आणि जन्म आहे म्हणले की माझ्या गुरुच्या भाषेत सांगू का, तुम्ही दुसरा अर्थ करू नका बरं का. माझ्या गुरुजीच्या भाषेमध्ये लग्न झालं की व्हायला गेला. हो, कसं ते असं समजा बघा ते कधी ते कसं आहे ते. कारण अविद्याचा संबंध झाला, लग्न म्हणजे अविद्याचा संबंध, आणि अविद्या संबंध झाला सगळं अनर्थ आलेच. तसं हे झालं की झालं, मग काय विचारूच नका. शरीराचं मातीर, मनाचं मातीर, सगळं मातीरच. असं ते अविद्याचा संबंध झाला. जन्म म्हणलं की अनर्थ आला, जन्म नाही म्हणलं की सगळे अनर्थ नाहीसे झाले. मग कुठं ठिकाण जन्म आहे का? बरं, अज्ञान आहे का? नाही. सुखदुःख आहे का? काय नाही रे. बस एक असंग निर्विकार आहे, आणि ते मी आहे. अथ हर्ष स्वरूप वर्णन. हां हर्ष स्वरूप वर्णन. हां, आता हर्ष म्हणजे आनंदाचं वर्णन. संशय रहित स्वरूप को होई जू अद्वैत ज्ञान, तब उपजे यह मोद तव सोतु हर्ष पिछान. आता ज्याला हां, हे शिष्या, जब तेरे को संशय रहित अपने स्वरूप का ऐसा ज्ञान होवेगा जो मैं अद्वैत ब्रह्मरूप हूँ, तब तेरे को जो मोद होवेगा ताकू तू हर्ष पिछान. त्याला आनंद म्हणा. मोद म्हणजे आनंद. मोद या शब्दाचा अर्थ काय? आनंद. जर तू तुझ्या स्वरूपाला बिनचूक जाणलं, मी सच्चिदानंद आहे, मी कुठंच मी असंग आहे, असा जर निश्चित केला तर तुला आनंद होईल. त्याला काय म्हणावं? मोद म्हणावं, त्याला आनंद म्हणावा, त्याला आनंद व्याप्ती म्हणावी. आणि तो आनंद कसा आहे तो जाय त्याच्यामुळे तेव्हा कळे. आनंद अनुभवला जातो, ज्ञान अनुभवलं जातो. शब्दाने जे सांगितलं जातं ते साधकाकरता सांगितलं जातं, पण आनंदाचा अनुभव आल्यानंतर त्याचं वेगळं सांगू का? आता सांगतो तुकोबाराच्या भाषेवर सांगतो. ज्याला आनंद प्राप्त झाला त्याचे दोन खूण आहेत. त्याच्या अशा अनेक खूण आहेत, पण लक्षात आलं. ज्याला स्वरूप आनंद प्राप्त झाला, ज्याला स्वरूप आनंद प्राप्त झाला, ज्याला स्वरूप आनंद प्राप्त झाला त्याला दोन औच्छेदक आहेत. कोणते? तुका म्हणे नाही जाणीव अंतरा, अंतरी स्थार आनंदाचा. अंतःकरणामध्ये स्वरूप आनंद प्रगट झाला अनुभव अभ्यासाने, तर त्याचं सगळ्याचा विचार आहे. नाही जाणीव अंतरा, अंतरामध्ये व्यावहारिक जाणीव काहीच नाही झालं, एक झालं. हां, दुसरी खूण अंतःकरणामध्ये सगळ्याचा विसर, आनंद प्राप्त सगळ्याचा विसर आहे. एक भाग असा आहे. आता दुसरा भाग त्याच्यापेक्षा खालीच आहे, पण ते ब्रह्मरसगुडी तयाचे पावले वासना नेमून समोर जायची. ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला सगळीच वासना नाहीशी होते, वासनाच राहत नाही. मग आता हे आपापलं तपासायचं काम आहे. वासना आहे ना, अभ्यास कर. स्वरूप प्राप्त झाली की वासना नाही, त्याची खूणच आहे. त्याला कोणती खूण? तुकोबाराची भाषा सांग. बीज भाजून केलेली नाही, आम्हा येणे जाणे नाही. एकदा आमचं स्वरूप प्राप्त झाले की बीज भाजल्यानंतर लाही झाल्यानंतर त्यात अंकुर राहत नाही, तसं आमचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर आम्हाला वासनारूपी अंकुर राहिला नाही. वासना नेमून समोर ज्यांची हे परमार्थाच्या महात्म्याची खूण आहे. महात्मा हित ओळखले जातो, महात्मा हित ओळखले जातो. हो, अरे सांगणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, पण अधिकार असल्यावर हे लाभ आहे. सांगता येईल, कळेल, पण बांधणं मात्र वेगळं आहे. नाही गुरुजींनी सांगा एक विषय. एक बडे साधू म्हणायचे. एक साधू बाबा आपलं बसले असे तक्क्याला टिकून असे पाय हलक बसले.
हजारो लोक दर्शन घेऊन गेलं, पण बाबांनी पाप नाही उचलले नाही. एखादा पैशावाला माणूस आला आणि त्याने 10-5 रुपये ठेवले, नुसतं डोळे फिरवलं. त्याच्यानंतर दुसरा आला, त्याने 50ची नोट ठेवली, त्याच्यापेक्षा थोडं हसले गाळत, त्याच्यापेक्षा 500ची नोट ठेवली, या बसा. ही काय साधूचं लक्षण आहे काय? हां, अरे भाविकाची किंमत आहे ना का, तुला पैशाची किंमत आहे? वासा निमाली का? हां, तसंच आहे इकडं बी. आपल्याला विषयातून जर आनंद झाला तर आपण अभ्यास करत नाहीत. आपल्याला कुणाचं स्वरूपा वाचून कौतुक वाटलं तरी आपलं कच्चेपण आहे. म्हणून तुकोबारा सांग, वर्णावीची थोरी एका कीर्ती मानवाची करूच नये. उदंडचे झाले जन्मून मेले, कित्येक झाले रावरंक. हे स्वरूप प्राप्तीचे खुनाई झाला. हो, तुम्ही इच्छा कशी काम आहे, कशाची इच्छा राहिली. म्हणून भगवत प्राप्तीचा जो महात्मा आहे, ज्याला स्वरूपाने प्राप्त झाला, कुठंच असं निर्विकार आहे असं निश्चित झालं, कळलं, त्याच्या ठिकाणचं सगळं निश्चित झालं, सगळ्या अनर्थाची निवृत्ती झाली. जन्म नाही म्हणजे पुढचं काहीच भानगड नाही. पण तसं काय आता कळलं सोपं सांगू, अभ्यासावर आहे सगळं. एकदा अंबाबाईचा हा स्वीकार केला की सगळे नाते गोते. अंबाबाईचा स्वीकार नाही केला की नातं गोतं नाही. एकदा आविद्या म्हणलं की तिचे लेकरवाळं कुठं जातील, त्याचे पाहुणे रावळे कुठे जातील. चला, म्हणून हां, आनंदाचं चिंतन सांगायचं आता आपल्याला वाक्यात. आनंदावर मोद, हा हर्ष. हर्ष म्हणजे आनंद. टीप आहे का? हां, वाच. टीप आहे हां, पण आकडा चुकलाय काय? बरं. हर्ष. याही हर्ष का श्री विद्यारण्य स्वामीने पंचदशी के तृतीय दीप विषय निरंकुशा तृप्ती ऐसा नाम धरा आहे. निरंकुश तृप्ती म्हणजे ज्याचं काही दोष नाही, दोषरहित आनंद. म्हणून ही तर बावली म्हणते. काय म्हणते आता जरा लक्षात घ्या, मग त्याचं चिंतन करू आपण. राजाची कांता काय दुःख. तसं बुद्धी स्वरूपाची मिसळ की काम भागलं. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशीने म्हणली दलिद्रीची. एखाद्या गरिबाची मुलगी एखाद्या राजाने केली, तिचं सगळं वैभव गरिबीचं नाहीच होतं. तसं बुद्धी ही गरीब आहे, आणि बुद्धी ही गरीब असल्यामुळे सगळे दुःखाने व्याप्त आहे. पण त्या बुद्धीला जर स्वरूप ज्ञान झालं साधूच्या कृपेने, तर त्या बुद्धीला इतकं सुख मिळतं, ती सुख वर्णन करण्यासारखं नाही. म्हणून त्याला निरंकुश तृप्ती म्हणावी. कोणती म्हणावी? निरंकुश. मग तिथं कुठलाही दोष नाही, दोषरहित तृप्ती ती स्वरूप आहे त्याला. आणि बळच तृप्ती म्हणणं हे काय नाही. ती दाबलेला भोपळा पाण्यामध्ये असतो, पण हात काढला तितकं उंच वळलं जातं. त्याचं बळत दात खाऊन शांती धरलेली ती पुन्हा मोठ्याने ओरडते. आणि स्वरूप प्राप्ती झाल्यानंतर तिथं उत्थानच नाही. परमार्थामध्ये उत्थान नाही, संशय नाही, आणि आनंदामध्ये तो नेहमी डुलतो झाला. ब्रह्मानंदी सदा डुलतो तो साधू, नेहमी आनंदामध्ये डुलतो झाला, आनंदामध्ये रमतो झाला. ज्ञानदेव रम्य हरीचे चिंतन. हां, कोणाचं? नित्य निमना नित्य प्राणी दुर् याचं. तसं नाही. तो मला काय विचारावं मनाला काय काय ते. पण ही आयुष्याचं मातेर करून, ही बुद्धीचं मातेर करून ही वेळ पुन्हा नसते. परमार्थाची एखादीच घडी येत असते, पुन्हा येत नसतं. आता समजा गुरुजीबद्दल आम्ही काय केल्यावर काय मिळेल आम्हाला. म्हणून ते संताची भेट काळाने आणि देवाची भेट देशाने. संताची भेट काळाने, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडिली तो. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. विषयाच्या बाजूला मी काय गेलो याचं एक कारण सांगायला लागलो. हे संताच्या भेटीमध्ये हे लाभ होतो, आणि संताच्या भेटीमध्ये संशयरूपी असणारे बंधन ते नाहीसे होतं. म्हणून धन्य काळ संत भेटे.
म्हणून संताची भेट कालाने आणि देवाची भेट देशाने. ते कसं पांडुरंग कावा विटेवर उभाच आहे ना, पण जानवर तुकवर आहेत का तिथं? त्यांच्या पादुका येतात, त्यांच्या पालख्या येतात, पण प्रत्यक्ष आहेत का ते? मग संताची भेट कालाने असते आणि तो काल धन्य काळ झाला ज्या काळामध्ये संताची भेट होते. आणि त्याच संताच्या भेटीचा विचार सांगताना ते आनंदाची प्राप्ती संताला होती, साधकाला होते. म्हणून निरंकुश तृप्ती. निरंकुश तृप्ती म्हणजे दोषरहित तृप्ती, म्हणून तृप्ती झाली आहे जैशी आणि साधन सरीची अपेक्षे. तृप्त झालं की सगळे साधनं गुरुजींनी दृष्टांत द्यावा. हात धुतल्यावर काय खायचं राहिलं? सगळं खायचं झालं, तृप्त झाल्यावर हात धुतो का नाही माणूस? तसं विवेक, वैराग्य, शमषटक, मोक्ष, श्रवण, मनन, निधासन, तत्वपदार्थ शोधन हे सगळं संपलं आनंदामध्ये. आणि हे जोपर्यंत तोपर्यंत वाटचाल करा. मग तिथं ध्यान सगळं आलं. साधनं संपले की मुक्काम गवसाला. साधन चालू तर मग चला मग आता चला. म्हणून आनंद व्याप्तीमध्ये काय नाही, हां दोष नाही. हां, आनंदामध्ये दोष नाही बरं का. आनंदामध्ये आता बरंच झालं, माझ्या गुरुची आठवण झाली. गुरुजींनी सांगावं, योग्याने वृत्ती स्थिर करून आनंद भोगला, पण वृत्ती ही दोष आहे. सांगणं सोपं आहे, गणित स्वप्न फार मोठा अधिकारी आहे. ज्या पुरुषाला गोळी लागत नाही, गुरुजींनी सांगावं, ज्या पुरुषाने असे जर हात केले तर त्रिभुवनाचे हात असेच होतील असा योग. पण तिथं आयुध नावाचा दोष राहिला आहे. निरंकुश तृप्ती नाही. जर असते तर आलेलं टंगण चांगले मंडे नसते. तिथं हे तुम्हाला कोण विचारतं रे? हाच काय तुमचा जीव? मेलेले उंदीर, जीव नसलेले, रक्त नसलेले. हो, निरंकुश तृप्ती तिथंही झालं. तिथं वृत्ती थांबवली महाराजांनी, वृत्ती स्थिर केली, शुद्ध वृत्ती झाली, आनंद भोगायला लागला. पण आनंद वृत्तीरहित आनंद ही वेगळं तुकोबाराय सांगतात त्याला. तुकोबारायला आनंद सांगितलं. काय म्हणले? वृत्ती हे निवृत्त झाले आणि जण न दिशेत येते, सुखे मी निजलो गासून सारून तेथे. मी सुखाने माझ्या आनंदामध्ये रममान झालं. वृत्ती निवृत्ती झाली, जण दिसत नाही, ही सहज मी आंधळगा. निराकार पंथे, मी सहज आंधळा आहे. जगाविषयी मला जग दिसत नाही. निराकारामध्ये वृत्ती स्थिर झाली. अशा रीतीनं त्याला निरंकुश तृप्ती म्हणावी. आणि ते वर्तमान कालामध्ये वेदांत सिद्धांतामध्ये परमार्थाची वर्तमान काळात प्राप्ती होते. भावी काळामध्ये खरं नसतं झालं. आता पुण्यकाला पुढं इंद्र यायला काय जे सोडू नको भूल थाप सांगू. हे सगळे भूल थाप आहेत. हे सगळे भूल थाप आहेत. साधकाला वर्तमान काळात तो परमार्थ झाला पाहिजे. कर्तव्यावेळी त्याचा हरी. वर्तमान का भावी? हां, वर्तमान. तसं नाही झालं. इकडे वर्तमानात आहे बुवा, तिकडे आम्हाला माहीत नाही तिकडचं काय असेल ते. आता जेवलं 4 दिवसांत तृप्ती झाली नाही. नाही वृत्तीचा संबंध झाली त्याची कार्यसिद्धी, तुटली पाहिजे जन्ममध्ये राहा. वृत्ती स्वरूपानंद भोगू लागली, संपलं त्याचं काम झालं. वासना नाही, ते काय त्याच्या वंशात जावं लागतं सांगण्यापेक्षा. हां, ब्रह्मानंद हे फार वेगळा. आणि ब्रह्मानंद म्हणजे इंद्रिय नाही, ब्रह्मानंद म्हणजे मन नाही, ब्रह्मानंद म्हणजे प्राण नाही, ब्रह्मानंद म्हणजे अज्ञान नाही, ब्रह्मानंद म्हणजे शून्य नाही, ब्रह्मानंदात काहीच नाही. आणि आनंद फक्त आहे. हां, त्याला एक उदाहरण दिलं जातं, गुरुजींनी सांगावं. साखर त्याला किती अंशाने गोड आहे, किती अंशाने कडूपणा आहे? साखर जी आहे ते किती अंशाने कडू आणि किती अंशाने गोड आहे? साखर जसं सगळीच गोड आहे, तसं आनंदामध्ये त्रिपुटी रहित आनंद आहे. ते अखंड आनंद आहे. अखंड आनंद आहे, त्रिपुटी रहित आहे बाबा. आणि जी त्रिपुटी आहे, सात्विक त्रिपुटी आहे, तिथं आनंदाचा भोगता आहे, पण आनंद पक्का नाही झालं. आणि जे अखंड आनंदामध्ये रमले असे अद्वैत कुसरी
किती विरळ. हां असंही झालं. तसं नाही झालं. विराळा मग तो आमचा नंबर लागला. तुम्ही असं केलं विराळकडे जातालच की. हो आम्हाला आहे का नाही मग आज तुमच्याकरता नाही. म्हणून आनंद प्राप्तीमध्ये आनंद कळायचा आहे. आणि आनंद कळला की तिथून माणूस परत येत नाही झालं. नाही राजाची राणी झाली आणि लागली खुरपाला यायला का माझं पोट भरत नाही म्हणून. शक्य आहे का? तसं एक सांगू का माऊलीची ओवी. माऊली नणवर आहे म्हणतात ते ऐक जरा नीट. काय म्हणतात ते माऊली. एर प्राकरची की राया अंगी पडीचे धनंजय ते दासुरकी तया समान आहे. मम शरण रेगेचे आणि जीवित राहायचे धिक बोल निर्दय प्रज्ञा. माऊली तिथं 2 वेळा सांगतात. हे राजा एखाद्या राजाने एखादी बाई जर ठेवलेली ती जगाची महासाब होते. ठेवलेली बाई राजाने जगाची महासाब होते. तसं माझ्याकडे जर शरण आला, उदाहरण गमतीचं आहे पण सिद्धांत गोड आहे. तसं मला जर शरण आला मामे शरण रेगेचे मला शरण आला जीवित राहायचे. जे जीव जसे राहिले धिक बोलायचं त्या रत्न त्याच्या बोलण्यावर धिक्कार असो. माऊलीचे धिक्कार वाक्य शापी असतात. साधू संत उदास असतात. साधू संतांनी एखाद्या वेळेस तो धिक्कार म्हणलं समजावं हे आपले चुकाय झालं. ते धिक ही शब्द शाप वाचिकायचा ज्ञानोबारायांचा. म्हणून भक्त तोच आहे. भक्त असे जाणं जे देही उदास गेले असे पासणीवरून हे आमच्या आबाकडे बघावं. हे आमच्या गुरुजीकडे बघावं. तर हो आशा त्यांना माहीतच नव्हते तर नाही झालं. आणि आशाकडून उद्धार होत असतो. आशाकडून त्यांची शक्ती पास झालं आपल्याला स्वरूप कळत असतं. म्हणून आनंदामध्ये उत्थान नाही. आनंदात भोगता नाही. आनंदच आहे झाला. म्हणून आनंदाचे डोही आनंद चित्तरंग. आनंदाच्या लाटा आनंदातच राहतात. हो साधू म्हणजे काय आता अभ्यास करा म्हणजे कळेल सांगण्यापेक्षा. साधूंच्या घरचा आनंद कसा आहे हे अभ्यास कर. सगळे आनंद तेच भोगतात पण अनाधिकारी वाचून आनंद भोगतात. जसं लहान मुलाच्या हातात 100 रुपयाची नोट दिली त्याला कागद म्हणून कळतं. तसं तुम्ही तुमच्या स्वरूप आनंद बघता पण न कळण्यातला आनंद विषयाद्वारे आनंद वाटतो तुम्हाला. आणि साधू सगळं टाकून आनंद बघतो झाला. ज्या आनंदाला प्रमाण नाही, ज्या आनंदामध्ये वृत्ती नाही, ज्या आनंदामध्ये शब्द नाही असंच तुझं स्वरूप आहे. म्हणून इंद्रिय नेण्याचा भोगीजे हे शब्दांनी संवादीजे. शब्दावरून विचार करायचा आहे. इंद्रियावरून ते सुख भोगायचं झालं. इंद्रियावरून सुख भोगणं ते स्वरूप आनंद आहे झालं. म्हणून गुरूंच्या भाषावर सांगत नुसता साखर भात खावा 20 मिश्री साखर भात खाऊ नये. 20 मिश्री साखर भात खाऊ नये. नुसता साखर भात खावा झाला. तसं परमार्थामध्ये विषय वासना नसावी. इंद्रिय विषय नसावेत. काही नसावं. नुसतं का असावं स्वरूप आनंद आहे. असं ते मनुष्य काय कोणतं पद आलं आनंद व्याप्ती. हर्ष म्हणजे आनंद. कही अवस्था 7 में तवकु शिष्य सुजान सो सागरी आभास की हे तीनही में ज्ञान. ज्ञान होत है कौन को यह पूछी है बात मैं ताको उत्तर कहो चहे सु पूछ व तात. हे शिष्य तुला जे ज्ञानाचा तो विचारलं होतं त्याचं उत्तर दे. हे 7 अवस्था ज्याच्या ठिकाणी त्याला ज्ञान होतं आहे. दूसरा प्रश्न. ब्रह्म से भिन्न आभास को मैं ब्रह्म यह ज्ञान मिथ्या होवेगा. गत प्रश्न का अभिप्राय. जा गूढ़ अभिप्राय ते प्रश्न करा था ताकू अब शिष्य प्रकट करे है. भगवान मैं आभास को अहम ब्रह्म यह ज्ञान. थांब थोडं आवाज होता. हे शिष्य भगवान हे भगवान मैं आभास को अहम ब्रह्म यह ज्ञान तुम भाक्यो सोमय लख्यो मुनी शंका इकान. हे आभास ब्रह्म ते न्यारा अस तुम पूर्व कियो निर्धारा. अहम ब्रह्म सो कैसे जाने आप ही भिन्न ब्रह्म ते माने. जो जाने तो मिथ्या ज्ञाना होई जेवरी भुजक समाना. श्री गुरु यह संदेह मिटाओ युक्ति सहित निज उक्ति सुनाओ. हे भगवान आपने यह पूर्व कहा जो कुटस्थ और ब्रह्म तो दोनों एक है और आभास ब्रह्म ते न्यारा है.
ता ब्रह्म से भिन्न आभास को मैं ब्रह्म हूँ ऐसा ब्रह्मरूप करके ज्ञान बने नहीं। मेरा अधिष्ठान जो कूटस्थ सो ब्रह्मरूप है, ऐसा जो आभास को ज्ञान होवे तो यथार्थ ज्ञान होवे, और अहम ब्रह्म यह ज्ञान यथार्थ नहीं बने, काहे ते अहम नाम अपने स्वरूप का है, जाको मैं कहे सो आभास का स्वरूप मिथ्या है, याते भिन्न है, याते ब्रह्म से भिन्न आभास का जो स्वरूप वाकू ब्रह्मरूप करके ज्ञान होवे तो मिथ्या ज्ञान होवे। आता गूढ प्रश्न म्हणजे विचाराचा विषय कठीण आहे। याचे काय गूढ आहे? याच्यात वर्म आहे। वर्म कोणतं आहे? तर एकच वर्म आहे, इथे गुरुजींनी सांगावं, तुम्ही परमार्थ कशामुळे करायचा रे, आणि परमार्थ कशामुळे पडला, काय याचं उत्तर आहे? तुम्ही परमार्थ कशामुळे पडलात आणि परमार्थ कशामुळे करायचा आहे, काय याचं उत्तर? सगळ्याला विचार, तुम्ही परमार्थ कशामुळे करायला लागलात, काही सांगतील भक्ती, पण कशामुळे तुम्ही परमार्थ पडलात आणि कशामुळे करायची वेळ आली, त्याचं इथे गूढ आहे। काय गूढ आहे? सुख असू सुख कळत नाही म्हणून करायची वेळ आली, आणि दुःख नको म्हणून परमार्थात पडलो त्याला। सगळे सुखाकरता प्रयत्न करतात म्हणून ते परमार्थात पडतात, पण परमार्थात पडायच्या गोष्ट पण कसा परमार्थ करायचा कोणाला ठाऊक। तर परमार्थामध्ये बाकीचं मला नाही विचार सांगायचा, म्हणून इथं काय सांगायला लागले की वाचते आता वाक्य। हे भगवान, आपने यह पूर्व कहा जो कूटस्थ और ब्रह्म तो दोनों एक है और आभास ब्रह्म ते न्यारा है। हे तुम्ही हे सांगितलं गुरुराजा की कूटस्थ ब्रह्म एक आहे आणि आभास हा जीव वेगळा आहे। ता ब्रह्म से भिन्न आभास को मैं ब्रह्म हूँ ऐसा ब्रह्मरूप करके ज्ञान बने नहीं। म्हणून त्या आभासाला मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होत नाही, असा तो म्हणला। ते आता ऐक जरा व्यवस्थिशीर। मेरा अधिष्ठान जो कूटस्थ सो ब्रह्मरूप है, ऐसा जो आभास को ज्ञान होवे तो यथार्थ ज्ञान होवे। आता ब्रह्माहून वेगळा मी आहे म्हणून ब्रह्मज्ञान होत नाही इथपर्यंत आलो, पण मी म्हणजे आभास याचा अधिष्ठान कुटस्थ आहे आणि कुटस्थ हे ब्रह्म आहे असं जर कळलं तर ते ज्ञान यथार्थ, पण एकदम ब्रह्मचं ज्ञान होत नाही त्याला। अहम ब्रह्म यह ज्ञान यथार्थ नहीं बने, म्हणून मी ब्रह्म आहे असं यथार्थ ज्ञान होत नाही असं त्याचं म्हणणं आहे। काहे ते अहम नाम अपने स्वरूप का है, जाकू मैं कहे है सो आभास का स्वरूप मिथ्या है, याते भिन्न है। आता अहम या शब्दाचा अर्थ त्यांनी कुठे केला आहे? आभासाला धरून केला आहे, पण त्याच्यावर त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे होतं का आपल्याला बोलण्याकरता अहम हे पद हे नुसतं आभासाला धरून नाही होत, आभासाला धरून नाही होत। अधिष्ठान कुटस्थ असं अंतःकरणाच्या पडलेल्या प्रतिबिंब ते कुटस्थ असं अहम म्हणतो तो, नुसतं आभास अहम म्हणू शकत नाही। अधिष्ठानाला धरून अधिष्ठान कुटस्थ चैतन्य अविद्या आणि त्यात पडलेलं प्रतिबिंब तिथून अहम असा शब्द निघतो। याते ब्रह्म से भिन्न आभास का जो स्वरूप वाकू ब्रह्मरूप करके ज्ञान होवे तो मिथ्या ज्ञान होवे। आणि आभासाचं जे स्वरूप आहे ते ब्रह्महून वेगळं आहे, आणि त्या ब्रह्माचं ज्ञान जर आभासाला झालं तर ते ज्ञान मिथ्या होईल, ते ज्ञान खरं नाही। जैसे सर्प से भिन्न जो जेवरी ताका सर्परूप करके ज्ञान मिथ्या होवे है। ज्याप्रमाणे दोरीचं ज्ञान सर्परूपणे ते ज्ञानाचं मिथ्या आहे, त्याप्रमाणे आभासाला ब्रह्मज्ञान झालं तर मिथ्या होईल। आभासाला ना का आभासाहून मोजा लागला, पण अधिष्ठान कुठं लक्ष यायला लागलं आहे? आभासाला ज्ञान होतं कुठं कोणाच असतं? अरे आभासाला ज्ञान होतं पण कशा रीतीनं होतं हे कुठं कळायला लागलं आहे तुला?
आभासाचं ज्ञान मिथ्या म्हणायला लागलास, गोष्ट खरी जरी असली तरी कशाचं ज्ञान होतं रे तुला? कशा रीतीनं होतं तुला? आतापर्यंत सांगितलं 7 अवस्था, त्याच्यामध्ये परोक्ष अपरोक्ष सांगितलं, त्याच्यामध्ये अज्ञान आवरण, सत्वपादकं, आभानपादक आवरण हे सांगितलं. मग ह्याच्यातून तो कुठे आहेच? शोकनिवृत्ती, आनंदव्याप्ती, याच्यामध्ये ह्या 7 अवस्थेत जर तो असतील तर तुला ज्ञान होते. मग तो आभासाच्या ह्या 7 अवस्था का कुटस्थाच्या? सांगतो आता, हे 7 अवस्था आभासाच्या आहेत, कुटस्थाच्या नाहीत. कुटस्थाच्या अवस्था नाहीत म्हणून कुटस्थ ठिकाणी कसलाच क्लेश नाही. कुटस्थ ब्रह्मरूप आहे, पण तू कुटस्थ दिलं सोडून ब्रह्मालाच मोजा लागलास. ब्रह्म म्हणतो नाही, पण कुटस्थ ब्रह्म आहे असं कुठं म्हणतं? जर मी कुटस्थ ब्रह्म आहे म्हणतो ही शंका राहत नाही. म्हणून कुटस्थ सोडलं आणि ब्रह्माचं ज्ञान कसं होईल हेच चाललं. जसं दोरी सोडली आणि दोरीचं ज्ञान होतं, सर्प मिथ्या आहे, तसं हिचं ब्रह्माचं ज्ञान झालं, जग मिथ्या. पण कुटस्थ कुठं ठेवलं रे? अगोदर कुटस्थ घे म्हणजे संपलं. चला, मिथ्या नाम भ्रांति का है, हां. सो ब्रह्मज्ञान को भ्रांति रूप कहना पने नहीं. आणि मिथ्या ज्ञान म्हणजे त्याला भ्रांती म्हणा, आणि ब्रह्मज्ञानाला मिथ्या म्हणता येत नाही. ब्रह्मज्ञान को टीप है. यहाँ यह प्रश्न करता शिष्य के प्रति प्रश्न है, ब्रह्मज्ञान का स्वरूप मिथ्या संसार के अंतर्गत मिथ्या चिदाभास के आश्रित होने ते मिथ्या है. बरं. याते इस मिथ्या ज्ञान ते मृगजल करी तृषा की निवृत्ति की न्यायी संसार की निवृत्ति कैसे होवेगी, यह कहते हो. आता हे मिथ्या ज्ञानाने मिथ्या संसार निवृत्ती कशी होईल? मृगजलाच्या पाण्याने कुठं ताण नाहीशी होती का? हां. अथवा तिस ज्ञान का विषय जो चिदाभास और ब्रह्म की एकता, सो सर्प और जेवरे की एकता की न्यायी मिथ्या है. जर चिदाभास ब्रह्म एक म्हणलं तर सर्प आणि जवारे म्हणजे रज्जू ही एकच आहे असं म्हणता येईल. याते तीस मिथ्या विषय का ज्ञान भी मिथ्या है. म्हणून मिथ्या विषयाचं ज्ञान सुद्धा मिथ्याच आहे. याते हां. तीस मिथ्या ज्ञान ते संसार की निवृत्ति कैसे होवेगी, यह कहते हो. म्हणून मिथ्या ज्ञानाने संसार निवृत्ती कशी होईल असं तुम्ही कसं म्हणायला लागला? असंच तो विचारलं, ते ऐक आता. 3 में ज्ञान का स्वरूप मिथ्या है, यह वार्ता हम भी अंगीकार करे है, परंतु तीस मिथ्या ज्ञान से संसार की निवृत्ति बने है. काहे ते जैसा यक्ष तैसा बलि, इस लौकिक न्याय करी जैसा मिथ्या संसार ताकि निवृत्ती अर्थ ज्ञान भी तैसा मिथ्या ही चाहिए. बस आलं, तेच आलं. पण आता सांगायची वेळ आली. अरे मिथ्यानेच मिथ्याची निवृत्ती होते. कसं ते है ना? कोराटीचा दांड्या गोताला काढायचं नाही. नुसती कोराट काही काम करू शकत नाही. ते दांड लाकडाचा असतो, मग लाकडाच्या दांड्यानेच लाकडं तुटलं जाते का नाही? तसं मिथ्या ज्ञान, आणि मिथ्या ज्ञानाने मिथ्याची निवृत्ती. जरी मी ब्रह्म असं म्हणलो तर ते मिथ्या ज्ञान आहे. का? जाणीवने भगवंती नाही. स्वरूपाच्या ठिकाणी मी ब्रह्मही म्हणायचं नाही आणि मी देह म्हणायचं नाही. त्याला असं स्वरूप ज्ञान आहे. पण मिथ्याने मिथ्याचीच निवृत्ती करायची असते. माणसं सांगतो व्यवहारात सुद्धा खोट्याला खोटे बोलून समाधान करते. अरे तुला काय घोर आहे रे, मी पाठीमागं असताना? खरंच तू पाठीमागं, तुझ्याकडे बघतच नाही कोणी. हे सगळ्या लपोटाचा बाजार आहे, आणि हे लपोट गप्पच बसतं आहे. खरं काहीच नाही. म्हणून मिथ्यानेच मिथ्याची निवृत्ती. आभासाला जे झालेलं ब्रह्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान असलं, ब्रह्म सोडायचं, त्याचं ब्रह्मज्ञान मी ब्रह्म आहे असं म्हणायचं, ते मिथ्या ज्ञानाने मिथ्याचीच निवृत्ती होते. त्याला सांगतो तुम्हाला, गुरुजींनी सांगा. लहान मुलाचं आता एक नोट निघालं का नाही दुकानदाराकडं, मग ती नोट दिली, ती पोरगं गप्प बसते का नाही? ती नोट कसली आहे? चलती का नाही? मुलं गप्प बसते का नाही? मुलं का बसलं त्याला कळत नाही, म्हणून न कळणं मिथ्या, ते नोट बी मिथ्याच. तसं न कळणं बी मिथ्या आणि त्याचं ज्ञान बी मिथ्या. म्हणून मिथ्याचीच निवृत्ती होते. खोट्याने खोटीचीच निवृत्ती होते. खरेकडे खोट्याचा संबंध नाही. म्हणून ज्ञानी अज्ञान नेले, आपण वस्तू देऊन गेले, आयशे जाणणे मिळवले जाणते. म्हणून स्वरूप ज्ञानाने मिथ्या का ज्ञान होईना, पण अज्ञान मिथ्या आहे, त्याची निवृत्ती झाली आणि आपण
निवांतर आहे. ज्ञानाज्ञानीले आपण वस्तू देऊन गेले, वस्तूची ओळख करून दिले आणि ते परत झालं. हां किंवा हां समान सत्ता वाले पदार्थ आपस में साधक बाधक है, इस नियम ते भी मिथ्या ज्ञान ते ही मिथ्या संसार की निवृत्ती संभव है. हो. समान सत्ता म्हणजे काय? ताण लागली तर खरं पाणी प्यायलं तर चालण्याचं होईल का नाही, याला समान सत्ता म्हणावे. आणि मृगजलाचं पाणी दिसायला आहे का प्यायला आहे? दिसायला आहे, त्याला विषम सत्ता म्हणावे. आपण पाणी पितो, पाणी पिणारं व्यवहारिक सत्तेतलं, पाणी व्यवहारिक सत्तेतलं, मग समान सत्तेवर साधक बाधक असते. मग व्यवहार बी मिथ्या आणि त्याचे ज्ञान बी मिथ्या, म्हणून मिथ्याने मिथ्याची निवृत्ती. मृगजल की और तृषा की समान सत्ता नहीं किंतु विषम सत्ता है. आहे का नाही? याते प्रातिभाषिक मृगजल से व्यावहारिक तृषा की निवृत्ति संभव ही नहीं. म्हणून व्यवहारिक पाणी प्यायचे ताण आणि प्रातिभाषिक पदार्थ यानं काही होत नाही निवृत्त. यह वार्ता आगे पंचम तरंग में भी कही है. याचा विस्तार पुढे सांगू. और चिदाभास अरूप ब्रह्म की एकता रूप ज्ञान का विषय मिथ्या है. याते ताका ज्ञान भी मिथ्या है. यह द्वितीय पक्ष जो तुमने प्रकट किया सो संभव नहीं. म्हणून दुसरा पक्ष जे तुम्ही सांगितले मिथ्या ज्ञान आहे, मिथ्याने मिथ्याची निवृत्त होत नाही, हे म्हणणं तुमचं बरोबर नाही. हां उत्तर अहम शब्द के दो अर्थ. हां ते इनमें कुटस्थ का ब्रह्म से मुख्य सामानाधिकरण समान तिथं रेग जर असलं तर समान म्हणायचं. आता हां समानाधिकरण्य और आभास का बाद समानाधिकरण्य. हां याचा विचार आता उद्या ऐका. हां बाद समानाधिकरण आणि समानाधिकरण. हां मग चिदाभासात बाद करून कुटस्थ करून मुख्य कुटस्थाचं समानाधिकरण आहे आणि आभासाचं बाद समानाधिकरण आहे. विषय बदलला ना. हां लांब मोठं तरंग ते राहिला असं थोडा. त्याला गुरुजींनी सांगा बाद समानाधिकरण मुख्य समानाधिकरण. मुख्य समानाधिकरण कसं आणि बाद समानाधिकरण कसं. इंग्रजी खोरं असतं म्हणजे ते इंग्रजी खोरं असं फेकायचं आणि गावावर खोरं असतं ते असं घ्यायचं. तसं वृत्तीला सोल पकडण्याचं असं आणि नामरूप असं फेकून द्यायचं. तसं चिदाभास मी सुखी मी दुःखी मी असं त्याला बाद करते. मी नाही असं म्हणत आणि हे मी आहे म्हणायचं. ते मी नाही बाद समानाधिकरण, ते मी आहे मुख्य समानाधिकरण. आता कसं ते सिद्धांत गुरुजींनी सांगा आहे का नाही. आता तर लग्न झाल्यानंतर इथं बाद समानाधिकरण मुख्य समानाधिकरण कुठं आलं तर इथं तुम्ही आईबापाच्या कुळाचा बाद केला त्याच्याशी ऐकलं हे बाद समानाधिकरण. पण मुलाने आपल्या कुळाचा बाद कुठं केला म्हणून मुख्य समानाधिकरण. तर कुठंसत मुख्य ब्रह्मरूप आहे आणि जीव हे वेगळं आहे. जीवाने आपला अंत्यकरणाचा बाद करायचा, मी कुठंसत आहे म्हणायचं आणि ते मुख्य समानाधिकरण एक व्हायचं. हा विषय आहे उद्या. आणि याला कोणता विषय आला त्याला मंथोणी नवनीता पैसे घे. मग ताक घ्यायचं का तूप घ्यायचं. ताक टाकायचं